चला जाऊया सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे बोरगाव आणि त्याच्या विरोधात मालेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला बोरगाव टीमने, बॅटिंग स्वीकारले, इन्व्हाइट केलंय ते मात्र फिल्डिंग साठी मालेवाडी टीमला. आणि या ठिकाणी सलामीची जोडी वैभव आणि राजेश सध्या मैदानात आहे. तर गोलंदाजीला तेजस, मगाच्या सामन्यातला खरं म्हणायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी करणारा खेळाडू, पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सादर करतोय. सरळ कीपरच्या हातात बॉल ट्रॅव्हल झालाय, गती होती बॉलवरती आणि त्याच्यातूनच आपण पाहतोय अगदी निर्धाव बॉलची सांगता. गोलंदाज आपण पाहतोय सध्या चांगली कामगिरी करतोय तेजस. पहिलाच बॉल डॉट व्हॉलेंटियर. चला आपण सीमारेषा काबीज करा. चांगला फटका, यावेळी मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होतोय. व्हॉट अ कॅच. जशी सुरुवात मगाच्या सामन्यात बोरगाव टीमने केली, ज्या सागरने पहिल्याच बॉलवरती झेल टिपला, आता त्याच बोरगाव टीमचा पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होताना दिसून आलाय. अगदी परतीचा प्रवास. वैभव आपण पाहतोय आता नाराज असतील स्वतःवरती, परंतु अट्रॅक्शन वाला झेल सध्या मैदानात टिपलाय. बऱ्याच जणांना वाटलं होतं की झेल लांबणीवरती आहे, होईल की नाही, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा आणि पराकाष्ठा अंती यशस्वीता पाहायला मिळाली आहे. आणि याच वेळी आपण पाहतोय इथे विकेट आली आहे. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. अगदी मोठा झटका लागलाय आणि याच वेळी आता बॅटर मैदानात दाखल होतील ललित. थोडासा बदल सुद्धा पाहायला मिळाला. मगाची सलामीवीर आत्ताचे सलामीवीर यांच्या चेंजेस सुद्धा आले. फळीमध्ये बदल केला, परंतु फटका मात्र या ठिकाणी सहन करावा लागलाय. दीपक जिलेकूरवाले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय अनिलजी बोडके यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. तीन ओव्हरची मॅच आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अगदी बॉलवरती गती होती. फार वेगवान गोलंदाज सध्या आपण पाहतोय तेजस. उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानावरती पेश केली जाते. दहा धावा मगाच्या सामन्यात या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. इथे मात्र नक्कीच आउटसाइड द लेग स्टंप वाईड आलाय. फार जमेची बाजू आहे सध्या गोलंदाजीतली. तेज रफ्तार सध्या एक्सप्रेस सारखी गोलंदाजी मैदानावरती करतोय, परंतु नक्कीच यावेळी पाहायला गेलं तर आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी आता या गोलंदाजाला दंडित केला. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धावफलकावरती नाहीये. विकेटचं खातं जरूर उघडलं होतं, परंतु त्यानंतर या ठिकाणी वाईड आलाय आणि या ठिकाणी बोरगाव टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. हा चांगला बॉल. प्रभाकर कडे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. फार चांगली गोलंदाजी, दर्जेदार इकॉनॉमिकल पेशकश. क्रिकेटमध्ये हे तंत्र फार महत्वपूर्ण ठरत आहे. चांगला फटका. आता बॉल थांबत नाहीये, बॉल सरळ जातोय स्क्वेअर लेग रिजन, सीमा रेखा पार. येतोय दणदणीत चौकार. देर आहे दुरुस्त, परंतु फटका जरूर आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक संपुष्टात येत असताना 5व्या बॉलवरती हा मोठा फटका. पाच धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग लाईन. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करायला गेलं तर 9 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका विकेटचं नुकसान सुद्धा पाहायला मिळालंय. अगदी रफ्तार होता, रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख या ग्राउंडमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु आपलातून शेवटच्या क्षणी का होईना बॅटर चेंज झाले. ललित बॅटिंगसाठी आले. संधी पहिल्या 2 बॉलवरती डॉटची घेतले, एक अंदाज बाळगला त्यांनी आणि तदनंतर शेवटच्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 चौकार.
त्यांच्या बॅटमधून आले. बोरगाव टीमसाठी सध्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न ललितचा मैदानात होताना दिसतोय. पहिला षटक संपलाय. 9 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. आणखी एक दर्जेदार फटका आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय बिगेस्ट सिक्सर. षटकार जरूर आलाय. कमतरता होती धावत संख्येची आणि इथे येतोय षटकार. यश आपण पाहतोय नवीन गोलंदाज सध्या मैदानात दाखल केलाय. मगाचा सामना ज्याच्या गोलंदाजीने गाजलाय, अगदी 3 विकेट आपल्या गोलंदाजीत सर्रासपणे नोंदवल्या, तो यश आता सध्या गोलंदाजी करतोय. हा बॉल आलाय डॉट. आणखी एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे झेल झालाय ड्रॉप. सहज रित्या दिलेला झेल. इतकी मोठी चुकी मालेवाडी टीम कडून. अगदी मी तर म्हणेल नशिबाने दिलं. कर्तृत्वही सिद्ध करायचं होतं, परंतु म्हटलं जातं ना, कष्टाने कमावलंय ना बाटली मात्र गमावते. हाच प्रकार आता सध्या पाहायला मिळाला. एक लेझी क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सध्या बॅटर ललित. गोलंदाजाची मेहनत. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर एक सुंदर कमबॅक यश नावाच्या बॉलरने मैदानात आणलं होतं. फार मोठी चुकी झाली. सध्या झेल झालाय ड्रॉप. चांगला बॉल. यावेळी लेग स्टिक वरून बॉल अगदी मिस केलाय. उंची होती बॉलवर. तदनंतर आपण पाहतोय पंचांची महत्वपूर्ण कामगिरी. एकीकडे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अमर दुले आणि तदनंतर आपण पाहतोय गणेशजी रसाल. अगदी कॉमेंट्री असू द्या, पंचगिरी असू द्या, या परिसरात सातत्यपूर्ण त्यांचं नाव मात्र घेतलं जातं ते गणेश रसाल आपण पाहतोय. आणखी एक चांगला फटका, परंतु अगदी आता विटी दांडूचा खेळ आहे. परतावं लागेल या ठिकाणी बॅटरला. कोलून झेल आला होता आणि आणखी एक विकेट जातीये. अफलातून बॉलिंग अटॅक मालेवाडी टीम कडे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली आहे, जी सिंगलवर आली होती 16 आकड्यावर. पहिल्या षटकात आल्या 9, त्याच्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर आली विकेट. सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. 9च्या सरासरीने धावा प्रति षटक कुठल्या गेल्यात. 2 विकेट महत्वपूर्ण तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळाल्यात, परंतु इथे आता 6 बॉल शिल्लक आहेत. जर 2 षटकांमध्ये एक अंदाज वर्तोय आपण, 9ची सरासरीने 18 धावा आल्यात, तर पुढच्या षटकात सुद्धा त्या 9 धावा धावफलकावरती राहतील की नाही हे येणारा काळ ठरेल. जर राहिल्या तर 27 आणि नाही राहिल्या तर मात्र कमतरतेत किंवा अतिरिक्त सुद्धा होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. शामिलियन सरडा
आणि इंद्रधनुला जितके रंग नाहीत तितके रंग क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतात. सातत्यपूर्ण बदलणारा क्रिकेट, अगदी ग्रामीणकडून शहरीकडे आणि शहराकडून ग्रामीणकडे वळणारा क्रिकेट आपण अनुभवतोय. सध्या ग्रामीण टेनिस जगताची क्रेज आपण पाहतोय आणि इथेच चालू आहे ती मात्र श्रद्धांजली चषक 2025-26 सोमजाई क्रिकेट संघ सावले यांच्या वतीने आयोजित. सांघिक कोट्यातलं तिसरा षटक, गोलंदाज विलास. चांगला बॉल, अगदी लेंथ लाईन वरती स्वार, जागेवरती स्थित राहिले. खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी हे जाणणं फार गरजेचं आहे. पिचिंग लाईन चांगला फटका, यावेळी हवाई हल्ला जरूर चढवलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बहुतेक केटीसी लाईव्हचा कॅमेरा फोडण्याची तयारी दाखवली होती, परंतु बॉल अगदी त्याच स्टँडला लागून रिटर्न झालाय. यावेळी मात्र येतील या 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. इथे मात्र डॉट आलाय. गोलंदाज विलास आपण पाहतोय, दर्जेदार गोलंदाजी आहे. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक करण्याची ताकद मालेवाडी टीमच्या गोलंदाजांकडे सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली. यश असेल मग त्याच्या अगोदरचा तेजाचे मोठे 2 फटके शेवटला आले त्याला. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहतोय. सिंगल जरूर आले आहे, प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी काय घडतंय मैदानात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. आत्महत्येला केलाय प्रवृत्त. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत इनिंग साठी. धावा संख्या मात्र स्थिरावले 25 या आकड्यावरती. बाकीत सुद्धा खरं होण्याचे चिन्ह निर्माण झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विकास न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. हा चांगला फटका यावेळी, परंतु फटक्यात पक्षी सहजरित्या अडकलाय. आणखी एक झेल पाहायला मिळतोय. चालं विणलं होतं ते मात्र मालेवाडी टीमने उत्तम दर्जाची फिल्डिंग त्यानंतर केली गेलेली गोलंदाजी, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगला परफॉर्मन्स, एफर्ट लावले जात आहेत मालेवाडी टीम कडून. सातत्यपूर्ण विकेटची मालिका कायम ठेवली. मगाच्या सामन्यामध्ये बोरगाव टीम अगदी हवी झाली होती, ती मात्र टेमरे टीम वरती, परंतु या क्षणी मात्र त्याच बोरगाव टीमला धाव संख्येचा उच्चांक रोखण्यात यश येत आहे. ते मात्र गोलंदाज विलासला अगदी धावा तिथे स्थिरावल्यात. त्या मात्र 25 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 25 धावा धाव फलकावर. इथे मात्र फलंदाज होईल बाद. 25 धावा धावफलकावरती लागल्यात विजयासाठी. 26 धाव संख्येची गरज आहे ती मालेवाडी टीमला येणारे 18 बॉल.
चला जाऊया मॅच कडे. अर्थातच हरेश आणि त्याच्या समवेत यश सध्या बॅटिंग लाईन वरती आहे, तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच सचिन ज्याने मगाचा सामना अवघ्या 6 धावा खर्च केल्या त्या मात्र टेंबरे टीमच्या विरोधात. तो सचिन आता गोलंदाजीला आहे. सेम पद्धतीत सामना सध्या चालू आहे, फक्त बाजी थोडी पलटी झाली आहे. चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे, डीप एक्स्ट्रा रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. येथील दणदणीत 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने एक चांगली सुरुवात सध्या हरीश या बॅटरची. मालेवाडी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय बोरगाव टीम. संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा. संघर्षाचा पहिलाच चौकार शंकनाथ करतोय आणि सांगून दिला जातोय की यावेळी मात्र येत आहेत 4 धावा. षटकातला दुसरा बॉल, फटका उचलला जातोय. वेट अँड वॉच. अगदी संयम दाखवलाय, कारण बोरगाव टीमचा वैशिष्ट्य जर जाणायला गेलं तर अगदी चांगली फिल्डिंग आहे बोरगाव टीमकडे. गोलंदाजीतली रफ्तार, अगदी त्याच्यानंतर मात्र या गोलंदाजी धावा कमतरतेत दिल्या ती ताकद सध्या मैदानावरती ते अजूनही दाखवू शकतात. मॅच अजूनही कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही, परंतु सुरुवात चांगली झाली आहे मालेवाडी टीमची. आणखी एक चांगला फटका, 38 सर्कल. अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केला. सिंगल पाहतोय. 3 बॉल 5 धावा धावफलकावर. 26 धावा संख्येचं टार्गेट. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या वरून भेदलाय. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातली फायदा उचलण्याची संधी. इथे आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने टोटल आपण पाहतोय 9 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज सचिन, मगाचा सामना हिरावून घेण्याची ताकद त्याच्याकडे होती, परंतु यावेळी मात्र आता सध्या 2 मोठे फटके आहेत आणि आपल्या या पहिल्या इनिंग मध्ये 9 धावा अगदी धावफलकावरती आल्या होत्या, त्याच धावा आता 4 बॉल मध्ये आहेत. आणखी एक चांगला फटका, शरीराला मागे झोकून दिला, जागा बनवली आणि इथे फटका खेचलाय. इथे आलाय मोठा षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 15 आकड्यावरती. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही बराचसा वेळ आहे बोरगाव टीमकडे. या सामन्याला युटर्न देण्याची ताकद ठेवावी लागेल. बहुतांशी बोरगाव टीम टेम्पो घेऊन आले की मालेवाडी काही कळत नाही, परंतु बोरगावचीच असू शकतो. मालेवाडी आज गाव पण सगळा भरून आलाय आणि आता मला वाटतं हा सामना जर जिंकला तर पुढची मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. चांगला फटका हवाई हल्ला चढवलाय, परंतु या क्षणी इथे आले विकेट. थर्ड अटेम्प्टला फलंदाज होतोय बाद.
सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. विकास गोलंदाजी मार्कला. हा चांगला फटका आगे फुलटॉस बॉल. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल वन बाउन्स. डिपेंड विकेट रिझन. येतोय दणदणीत चौकार. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विनंती असेल एदवली टीमला, चला आपण आपली टीम घेऊन व्यासपीठाच्या बाजूने यायचंय. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय टार्गेट या ठिकाणी सेट केलंय 26 धावा संख्येचं. येणारे 11 बॉल आणि आता 7 धावा संख्येची आवश्यकता आहे. अजूनही विजयासाठी 7 धावा संख्येची आवश्यकता आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका. अगदी अकलेचा बुद्धीचा वापर करत असताना पॉइंटच्या डोक्यावरून केला गेलेला फटका आहे. त्याच्यावरती आलाय तो मात्र दणदणीत चौकार. 23 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्यात. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. इथे मात्र गुंगारा दिलाय. या सुद्धा येतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने स्कोर झालाय लेवल. 25 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता 1 धावा संख्येची गरज आहे. चला एदवली टीम, यंगस्टार एदवली, आपण या व्यासपीठाच्या बाजूला. एका धावा संख्येची गरज असताना लगावलेला हा मोठा फटका. येतोय तो मात्र चौकार. चला एदवली टीमचे कॅप्टन त्वरित या आणि त्याच समेत मालेवाडी टीमचे कॅप्टन. चला टॉस करून घ्या आपण. हरेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या त्वरित. विलंब करू नका.